आणि यानंतर महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज आहे। मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालंय। कालपासूनच सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोनही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या सरी बरसल्याची माहिती पुणे वेधशाळेचे संचालक कृष्णानंद होसाळीकरांनी दिलेली आहे। त्यामुळे मान्सून अखेरीस महाराष्ट्रात दाखल झालाय। कालच मान्सून गोव्यापर्यंत आलेला तो महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती होता आणि आज कोकण किनारपट्टीवरती मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गात कालपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। सिंधुदुर्गापाठोपाठ रत्नागिरीतही पाऊस बरसतोय। मयुरेश प्रभुणे आपल्याला माहिती देतील। मयुरेश, मान्सून महाराष्ट्रात आल्याचं कळतंय। आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कसं ठरवलं जातं की मान्सूनचं आगमन झालंय? यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा केरळमध्ये आगमन होतं तेव्हा काही निकष असतात। त्याच्यापैकी प्रमुख निकष असतो की ढगांची व्याप्ती किती आहे। म्हणजे तिथून जमिनीकडून येणारी उष्णता एका ठराविक लिमिटच्या खाली न्यायला हवी असते सॅटेलाइटच्या इमेजमध्ये, म्हणजे तिथे ढग आहेत असं गृहीत धरलं जातं। दुसरं, पश्चिमेकडून वारे अपेक्षित असतात। आणि तिसरा पार्ट असतो की किमान 60% क्षेत्रावर ज्या ठिकाणी मान्सून आगमन जाहीर केलं जातं त्याच्या 60% क्षेत्रावर सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद व्हायला अपेक्षित असतं। त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी हरकत नाही। त्याच्यानंतर मग मान्सूनचा जी प्रोग्रेस असते पुढच्या भागामध्ये ही सर्वसामान्यपणे पाऊस आणि ढगांचं क्षेत्र याच्यावर अवलंबून असते। आणि गेले काही दिवस आपण पाहतोय कंटिन्युअसली गोवा सिंधुदुर्गामध्ये सातत्याने पाऊस चालू आहे। ढगाळ हवामान आहे। पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी सुद्धा आहे। पण आता साधारणतः रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचल्याचं जाहीर केलंय। रत्नागिरी आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सोलापूरपर्यंत जो भाग आहे एवढ्या सगळ्या भागामध्ये गेले 2 दिवस झालेला पाऊस आपण बघितला। सांगलीचा कोल्हापूरमध्ये पण मोठा पाऊस झालेला। या सगळ्या भागांमध्ये मान्सूनचं आगमन दाखवण्यात आलेलं आहे। फक्त याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आता अजून पश्चिम किनारपट्टीवर जे वाऱ्यांची जी दिशा आहे ती वायव्येकडून आहे आणि मोसमी वाऱ्यांची दिशा जनरली ही पश्चिम किंवा नैऋत्येकडून असते। तर ती नॉर्मलाइज व्हायला अजून 3-4 दिवस लागतील आणि ते झाल्यानंतर मग कदाचित मान्सूनची महाराष्ट्रातली पुढची प्रगती होईल। सर्वसाधारणपणे 7 जूनलाच तो दक्षिण कोकणामध्ये दाखल होत असतो। तर 1 दिवस आधी असं आपण म्हणू शकतो की मान्सून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचला आहे। मयुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर अखेरीस ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून महाराष्ट्रात आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कालपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि हेच मान्सून दाखल झाल्याचे संकेत आहेत। बघा नीट,